सांस्कृतिक कला मंडळाचे आपले सदस्य नागाव विभागातील महिला मंडळ याने सुस्वर असं भजन या ठिकाणी केलेलं आहे। मी साने मालकांना विनंती करतोय की आपण त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। ज्ञान वैराग्य ऐश्वर्य जे साही गुणवैचित्य म्हणून तो भगवंताला हे सगळ्या असणाऱ्या उपाध्या भगवंताला आपल्याकडे काहीच नाही, पण आपल्याकडे काहीच नसताना त्या भगवंताला ऋणी करायचंय। संत महात्माने देवाला ऋणी केला, नवे नवे तुकोबारायांनी देवाला म्हणावं, काय म्हणावं? तुका म्हणे आम्ही देवा ऋणी बळे, तुका म्हणे आम्ही देवा ऋणी बळी झाले हे विराळे ठेवणे आशा। वा वा जाऊ द्या कारण अभ्यास केला पाहिजे। अभ्यासाने सगळं साध्य। तुकोबाराय म्हणतात परमार्थ करत असताना जगाला जिंकत असताना आशा, तुकोबाराय म्हणल्याने आशा बाजूला ठेवली। आशा म्हणजे कोण? दूरदेशाची मोठी बहीण आशा। ज्याच्यामध्ये आशा आली कितीही त्यांना या ठिकाणी, म्हणजे मी म्हणतोय माझं तुमचं सांगत नाही, कितीही महाराज कोणाचं त्यांनी प्रबोधन करू द्या, एवढी मोठी पण भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे। कसं केलं पाहिजे? समजा एखादा जावई सासरवाडीला नवीन येतो, तेवढं मला सांग, मी माझ्या हाताने बनवून घालणार। दिदी म्हणली जावायला बासुंदी आवडली, म्हणजे ते माझं काम, मी माझा हातच कोण धरणार नाही बासुंदी त्या गावात बनवायला। सासूबाईने जास्वंदी बनवायला घेतली, पण पावसाळी दिवस होता, तेव्हा भ्यासभीस काय नव्हतं। आता पण बंद, आता बंद झाले की मग काय ते विचारूच नका, बंदच झाले।
आणि सासूबाईने बासुंदी बांधवाय घेतलेली बाहेर वटांगणामध्ये फाटी थोडी भिजलेली होती. आता जी फाटी जाणते त्यांना माहितीये काय परिस्थिती आहे. आता भिजलेल्या फाट्यामुळं धूर होतो. पावसाळी दिवस आहे. सासूबाईंनी बासुंदी रांधायकडे सुरुवात केली. जावं आतमध्ये खिडकीमध्ये पेपर असतो, पण जावयांचं लक्ष आहे कुणाकडे. सासूबाई काय माझ्यासाठी जीव टाकताय तो, अरे रे रे काय विचारायचं सोय नाही. जावई आनंदी झाले. आपल्या पत्नीला बोलावून घेतलं जावयांनी. काय गे त्या आकात त्याने कार्यक्रम आणि तो नेमका कळीतच केला ना. आता हे पाहिले जावयांनी. जावई माझ्या वाटेकडे बघून पाहुणे खूप झाले. संकल्प करायच्या आधीच काय काय जणांनी सुरुवात 2-2 वाटे आणले, पण जावई जेवायला येणार. सासरी बोलणं असं वाटलं काहीतरी लग्नात कमी झालं देणं घेणं, म्हणून साठी जावई रुसलेत वाटत. तिजोरीच्या चाव्या काढल्या, आपल्या मंडळीशी दिल्या. म्हणजे जावायला ते म्हणत बाबा बघू तिजोरीतलं पाहिजे ते घ्या. सासूबाई आली, जावई जेवायला. जावई म्हणला माझा प्राण गेला तरी सासूबाई मी जेवणार नाही, तुमच्या पाया पड. अहो जावई आईला विचारलं, आई बासुंदीत काय झालंय? तुम्ही काय नाही झालं. तुझ्या काय नाकात कुणी कार्यक्रम केला का? नाही म्हणली झाला असं न कळत, पण हे बघितलं कुणी? अगं म्हणले आई जावायनं बघितलं. म्हणले आता सासू म्हणले पाहुण्यांना बोलू, तिथला विषय इथं संपतो. जसं सासूचा आणखी ठिकाणी जावयाचा किंवा त्या सासरवाडीचा संबंध येतो, या ठिकाणी आपण सुद्धा त्या भगवंताचं नाम घेताना प्रेमाविनं म्हणजे नाकाविनं मोठी अर्थाविनं कोटी वाच किंवा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. जोपर्यंत या ठिकाणी प्रेम आहे, एखाद्या माणसाला गोड बोलावं, आपल्याकडे किती मोठी चूक हो द्या. गावामध्ये ज्याची चूक आहे तो इतका रगील बोलतो की ती गावातली मंडळी हैराण होती. पण जो हुशार आहे ना, हुशार, ज्याला या जगात चूक आपली मान्य करता आली, ज्याला स्वतःच्या आचरणाचा ज्याला विचार करता आला, तो श्रेष्ठ आणि तो साधू आहे म्हणतात. तोची साधू ओळखावा आणि देव संत वेगळे नाही तो, की त्या संतांचा विचार करून आपल्याला या ठिकाणी कलियुगात जगायचं. आणि कलियुगामध्ये भरपूर साधना या ठिकाणी आहेत. सोपेवर मामा सांगितले सरते ताळ दिंडे हाती, त्या संतां पण सुख ही संज्ञा फक्त एक भगवंताला आहे. तो भगवंत परमात्मा विठेवडी ज्याची तुमचं आमचं काय झालेलं आहे माहितीये का? सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिण पावला, माया वेचीला माझे सोहित नेनती कोणी, सुख पाता जवा पाळेल आणि दुःख कुठे आहे सुख मला सांगा. सुख ही सुख या भगवंताला मायबा. सुख जर आपल्याला जीवनामध्ये जर भोगायचं असलं संत संगतीचे काय आणि आपण पाहिजे संतांच्या सानिध्यामध्ये सुख आहे. आपण जे असताना या एवढ्या मोठ्या ह्या ज्या संस्थेने जे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुख आहे. आता ह्याच्यामध्ये पण प्रश्न असा निर्माण होतो की माझ्यासारखा एखादा ग्रस्त म्हणेल की संस्थेनं माझं काम नाही अजून केलं, मी काय करायचं संस्थेला? अरे ज्याचे या ठिकाणी जो निष्ठापणाला लावून या ठिकाणी काम करतोय. आता आपल्या अध्यक्ष बघा, पायामध्ये चप्पल, चालता येत आहे काय? आपण चप्पल तरी घालून चालतोय, पण एवढं जे सडक कापलेलं आहे, डांबर बतावले, त्यातून चालते. काय सांगावं मला सांगा ना, काय वेदना होत असतील? अरे असे असणारी सगळी कार्यरत मंडळी जी तुम्हाला आम्हाला लाभलेले आपलं भाग्य आहे. जळले भाग्य आता संत दर्शनी आला किंवा भाग्यात जाऊन जाईल. श्री गुरु आणखी परंपरेने द्रष्टा सांगितले बरोबर. कारण लोक म्हणतात वास्तविक दृष्टांत हा वर्म पटवण्यासाठी असतो, पण संतांचा महिमा अगम्य आहे. संतांनी काय देवाचे वेगळे काम केले हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. वेळ संपत आहे. एकदा इशारा झाला की कीर्तन मी बंद करा, त्यात काय माझा अडवण. एक राजा होता आणि त्या राजाला पहिल्या 5 मुली होत्या. 5 राजाने आपल्या पत्नीला तंबी दिली की जर या 6व्या वेळेला तुला काही मुलगा झाला नाही तर तुझा मी शिरछत करणार. पण त्या राणीच्या सेवेला असताना दासी होत्या, फार हुशार होत्या. राणीचं त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस बांधल्यानंतर राणी प्रसूत झालेली आहे.
दासी म्हटल्या जर का आता आपण राजाला सांगितलं की 6वी सुद्धा मुलगी झालेली आहे, जरा आवाज वाढव ना, तर राजा काय आपल्या राणीला जिवंत ठेवत नाही. पण त्या दासीने एक युक्ती केली. मुलाचे कपडे त्या मुलीला घातले आणि राजे साहेबाला देवणी दिली. महाराज, आपल्याला खूप रत्नाचा लाभ झालेला आहे. राजा आनंदित झाला. राजाने आपल्या दूताला प्रधानाला आज्ञा दिली, पूर्ण असणाऱ्या नगरीमध्ये पेढे वाटा, साखर वाटा, लोकांची तोंडे गोड करा, दान धर्म करा. असं करता करता 5 वर्षे गेली. 5 वर्षानंतर त्या मुलाची मुंज करायची होती. तोपर्यंत राजाने तोंड पाहिलं नव्हते. आपल्या मुलाचं मुंज करायची होती आणि लग्नही करायचं होतं. लहानपणी लग्न करायचं बरं का, सगळ्या मंडळी जुन्या माहिती असेल. राजाने प्रधानजीला सांगितलं, जा या पृथ्वीवरती आपल्या मुलाला शोधेल अशी मुलगी शोधा. प्रधानजी निघालेले आहेत. पण ही वार्ता त्या 5 वर्षाच्या मुलीला कळली. कपडे तिला कुणाचे घातलेले होते? पुरुषाचे कपडे त्या मुलाला कळलेले. त्या मुलीने असा विचार केला की माझे लग्न करण्यासाठी बाबा मला मुलगी शोधताय, माझा विवाह होणार, पण समोर तीही मुलगी आणि मीही मुलगी आहे, माझ्यामुळे तिचं वाटोळं लागणार आहे. करायचं काय? मग एकच निर्णय घेतला की आपण आपला देह संपवायचा. आणि ती मुलगी एकांतामध्ये असे निघून राजवाड्यातून निघून गेले. फार मोठ्या अरण्यामध्ये गेले. त्या ठिकाणी आपला देह संपवणार. पण एकदा का माणसाचं कर्म जर उज्ज्वल असेल तर त्या ठिकाणी मार्ग जरूर सापडेल. म्हणून त्या ठिकाणी कर्म चांगलं केलं पाहिजे. अगाय कर्म जे करावे ते तीही सुखदुःखी फळावे, भोगावल्या आणि मग त्या कर्माप्रमाणे त्या ठिकाणी मुलगी संपवणारा आपला देह. आई वडिलांना त्या ठिकाणी आई वडिलांचं चिंतन केलेले आठवलेले आहे. पण त्या अरण्यामधून असा आवाज मुलीच्या कानावरती पुंडलिकावरती शब्द पडले, अरे अरे या वाटेने कोणतरी साधू महात्मा येत आहे, त्यांचं दर्शन घेऊया आणि आपली जीवनाचा प्रवास संपू. तो त्या वाटेने पायी दिंड्यांची चाललेली मंडळी, नवोबाऱ्या त्या ठिकाणी होते, नामदेवराय होते, मुक्ताई होती, सोपान काका ही मंडळी आली. पाहिली समोर त्या मुलीने जाऊन त्यांच्या आणखी चरणावरती लोकांना घातलेल्या माऊलींच्या मस्तक माझा पायावरी पायावरती लोकांना घातल्यानंतर माऊलीने असं त्याला उचललेलं आहे, म्हटलेले बाळा उठ. ती मुलगी म्हणली, स्वामी मी बाळा नाही, मी बाळी आहे. पण माऊलीने त्यावेळेस वचन दिलं, आशीर्वाद दिला, नाही तू बाळाच आहेस. क्षणमात्र जरी देहपाल केला स्त्रीचा तो केला. एवढी ताकद आहे त्या संतांच्या वचनामध्ये की त्या पुरुषाची मुलीचा मुलगा झाला, एवढं सामर्थ्य त्या पुरुषांमध्ये आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा अडम्य आहे अवघाच्या पहिल्या चरणात. Baba mere baba baba mere se beni kabale
स्वाभिमानिक स्वतंत्र हिरो नाही अशी वेदने जगन्नाथ कवी म्हणे द्वैतरूपी मेले सर्व बघले श्री हरी अध्यक्ष पवार त्यांनी मिळविला बहुमान मोडाने मानस बहिरे विनंतिया मुनी मान करोनी आलो नाव गाजते ते जगभर नाव गाजते ते जगभर अशी सोपते आई तोलाई माझी विरवतारीवर कशी सोबते आई तोलाई माझी विरवतारीवर अरे महाडो शहर माहेर तिचे महाडो शहर माहेर तिचे भाऊती तारा वीरेश्वर भाऊती तारा वीरेश्वर किती शोभते आई तोलाई माझी हिरवतारीवर ठिकाणी स्वागत गीत होऊन आपले धोलाई मातेचं गीत झालेलं आहे. त्यानंतर बाल कलाकार कुमारी आद्या विवेक पवार इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती भाषण होणार आहे. अगदी शॉर्टकट मध्ये मी तिला विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं भाषण करायचं आहे. क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर राजा धीराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वेळी मला शिवरायांशी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. सर्वप्रथम रायगडच्या राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्थित राहणारे माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आहे आद्या विवेक पवार. आज मी इथे एका महान महापुरुषाची गाथा निवडणारे यांचा मलाच नाही तुम्हालाही नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला संगमेला जात नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मनासातली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. कोण होते शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले त्या 300 वर्ष कुठूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो. इथे लोकांना तर सोडाच, पण त्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या साली रवींना अरे माझा शिवबा कसा होता, अरे माझा शिवबा कसा होता. कोणी काही आणि जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमच्या अन्य धंदे होती तर सोडा, पण आमच्या देहावर देखील आधी काय राहिला नव्हता. इथली माणसं आणि जनावर तर
शिवलिंग ठेवले आपल्या पोटी ईश्वराचा अंश येईल असे जिजाऊ साहेबांना जाणू लागले. त्यांचे डोहाळे जसे होते हत्तीवर चढावे वाघावर मात करावी शुभ्र चित्रकारी सुवर्ण सिंहासनावरती स्थिर व्हावे झेंडा उंच करावा असे एक नाही अनेक डोहाळे होते. अखेरची वेळी आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्य आली होती फळाला. कारण समतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला. अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला. त्यांचा जन्म झाला तसा जणू साऱ्या सह्याद्रीला नवा श्वास लागला. नाव ठेवले शिवाजी राजे. जिजाऊ साहेबांनी त्यांच्या कानात पहिल्याच दिवसापासून रामायण त्याच्या कथा सांगायला सुरुवात केली. रामाने धर्मासाठी अयोध्येचे रक्षण केले. अर्जुनाने कुरुक्षेत्रात अन्यायाविरुद्ध धनुष्य उचलले. श्रीकृष्णाने आपल्या गवळा मित्रांसोबत दैत्यावरती विजय मिळवला. अशी या कथा ऐकत रागे अशुभांच्या मनात एकच ध्यास होता. मोठे झाल्यावर मीही माझ्या भूमीचे रक्षण करेल माझ्या रयतेसाठी जगेल. शिवरायांचे बालपण पुण्यातील लाल महालात गेले. त्यांना दादाजी कोंडदेव यांच्याकडून शस्त्रविद्या युद्धनीती आणि राज्यकारभार शिकण्याची संधी मिळाली. लाडाने जिजाऊ शिवाजी महाराजांना शिवभाव मिळत. शिवाचे ससे वाढू लागले तसे त्यांचे खेळ निघू लागले. दगडांना किल्ले म्हणत काड्यांना शस्त्रे मानत बालपणीच त्यांच्या हृदयात स्वराज्याची बीज पेरली गेली होती. आणि त्याचप्रमाणे शिवरायांनी वाटचाल सुरू केली. भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी येसाजी सूर्याजी गाजी असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. मावळ्यातील मित्रांसोबतचे खेळ म्हणजे प्रत्यक्ष युद्धाच्या तयारीसारखे होते. शिवराय आपल्या मित्रांना नेहमी धरले. आज आपण खेळण्यातून शौर्य शिकू. उद्या मोठे झाल्यावर या सह्याद्रीच्या किल्ल्यांवर आपले झेंडे फडकवू आणि आपल्या रेल्वे सूट देणारे श्रींचे राज्य स्वराज्य बनवू. मातीकडून मिळाले संस्कार आणि आपल्या भांडवलला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी घोषणा समाजात बोलली. आणि वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. एक होते शिवाची भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामाची. त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची. त्यांची जाण होती मराठ्यांची. देशातला आणि भगवा झेंड्याची आणि मुहूर्त मिळवली स्वराज्य स्थापनेची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. अरे चुकला राहून कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. असे या मानाजस माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ जय शिवराय. प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना बोलवले त्या प्रत्येक माजी सैनिकांना आपण फोन केला. आणि ज्यावेळेस सुरुवातीला नागावचे कॅप्टन सूर्यकांत उतेकर साहेबांना फोन केला. साहेबांनी आधी सांगितलं की मी येतोय. परंतु साहेबांची नुसती फौजीसाठी धडपड नाही तर परमार्थिक धडपड सुद्धा अतिशय जोमाची आहे. ज्यावेळेस नागावमध्ये नाना महाराज कीर्तनकार करायचे आणि त्यांना पकवाज वाजवण्यासाठी आमचे कॅप्टन सूर्यकांत उतेकर साहेब असायचे. साहेबांची आज डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती पण दरवेळ लोकांनी त्यांची आज ती कॅन्सल झाली.
मला रात्री फोन केले की महाराज उद्याच्या कार्यक्रमाला मी येतोय. त्या कोटेकर साहेबांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. सुभेदार काशीनाथ पवार साहेब असतील, PSI आमचे रेणोसे साहेब असतील, आमचे सडवलीचे बापू जाधव साहेब, हे सामाजिक कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणे त्यांचे सामाजिक कार्यक्रम असतात. त्यासाठी लोककला सांस्कृतिक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज पवार, सुभेदार धोंडूशेला साहेब आणि या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आणि कधीही फोन केल्यानंतर माझी नाईट आहे का माझी दिवसपाळी आहे हे कधी न पाहणारे आमचे उपसेक्रेटरी खरोशी साहेब आणि आमचे सेक्रेटरी आहेत, ते सततच बाहेर असतात. कधी फोन केला तर आज मुंबईला आहे, आज आमदार साहेबांबरोबर आहे, आज इकडे आहे, आज तिकडे आहे असो. आणि या ठिकाणी माझी संपूर्ण कमिटी आणि या कोकण विकास मंच फक्त साधल्या गेला नाही म्हणून उपस्थिती थोडी कमी झाली. काही लोक येऊन लगेच गेली आणि आवर्जून असं सांगावं वाटतं की या कार्यक्रमासाठी सडवलेवरून उत्कृष्ट असा महाराष्ट्रामधला हरिपाठ आणि सांप्रदायिक हरिपाठ जर असेल तर महाराष्ट्रातला एकमेव हरिपाठ असेल तो म्हणजे सडवली गावाचा. त्यांचा सकाळी उत्कृष्ट असा भजन झाला. त्या विनेर पंचक्रोशीतील नागाव गावातील सर्व महिला मंडळ, पोलटपूरवरून आमच्या जाधवताई आले, शिंदेताई आले आणि इतर गावातल्या समोर माता भगिनी बसले. हे काय मला त्यांचे अजून परिचय नाही, परंतु इथे आलेल्या सर्व बाळ गोपाळांपासून वयस्कर सर्व माझ्या माता भगिनींपासून या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आणि जिथं शिवाजी महाराजांवरती आता जे भाषण झालं ती माझी नात आहे, तर त्या तुम्ही सर्वांनी असेच तिच्यावरती आशीर्वाद ठेवा ही मी तुमच्याकडे एक इच्छा प्रकट करेन. आणि या कार्यक्रमानिमित्त आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, कारण सर्व माहिती आमचे माननीय ज्येष्ठ तहसीलदार आणि ज्येष्ठ कीर्तनकार यांनी शासना दरबारीची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी जास्त वेळ न घेता जेवढे माझे बंधू भगिनीचे आलेले आहेत त्यांचे पुनरपी मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो. आणि कोकण संप्रदाय सांस्कृतिक कला मंडळाच्या सर्व सभासदांना मी विनंती करेन की आपले सर्वांचे प्रस्ताव शासन दरबारी गेलेले आहेत. ऑनलाईनची लिस्ट थोड्या दिवसातच माझ्याकडे येईल, परंतु आपल्याला पालकमंत्री नसल्या कारणाने आपल्याला आता आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज हे सुद्धा इथे आहेत, त्यांचेही काही प्रस्ताव गेलेले आहेत, आपलेही गेलेले आहेत. काही लोक अशी बोलतात की 50-50 वर्ष झाली आमचं काय होणार आहे. आमच्या नागावच्या भजनी मंडळाला आम्ही सहजच आपल्या मस्करीत बोललो आमच्या शांतताईला, ताई फक्त पेन्शनसाठी येऊ नका. आमच्या ताईने लगेच सांगितलं महाराज फक्त पेन्शनचं सोंग झालं पण आमच्या सर्वांचा हरिपाठ पाठ झाला. म्हणजे किमान पेन्शन मिळते ह्या निमित्ताने तरी भगवंताचं नामस्मरणासाठी तरी सर्वांनी एकत्र या. आणि या ठिकाणी मी माझ्या सर्व सभासदांना एक विनंती करेन की ज्या वेळेस आपली वर्षातून एकच वार्षिक सभा हे मेळावा असतो आणि वर्षातून आपण एकच वार्षिक मीटिंग लावतो, त्या वार्षिक मीटिंगला सर्वांनी हजर राहायचा आणि या वार्षिक मेळाव्याला फक्त हजर राहायचा. बाकी 18 महिने आम्ही कमिटी काय करायचं ते करू, कारण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. सर्वांचे जेवढ्यांचे या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत तेवढ्या सर्वांचे प्रस्ताव मार्गी लावण्याचं काम आम्ही दोन्ही संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज पवार सुद्धा माझ्याच गावचे आहेत आणि मी सुद्धा ह्या संस्थेचा माझ्याच गावचा आहे. तेव्हा कुणी काही असा विचार करू नका. माझी जी असणारी कमिटी
ही पूर्णपणे तुमच्यासाठी पाठीशी आहे आणि प्रस्ताव मंजूर करण्याचे काम आम्ही नक्कीच करू. या ठिकाणी मी सर्वांचे पुनरुक्ती एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते तोषावे पुरुषोरी मजरावे पसाय जे थयाचे व्यंकटी समो तया तत्कर्मी रतिवाडो भूतान परस्परे गणो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिरजा विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जीवाशील ते तुमनो प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वरिष्ठांची मादियाळी अनवरद भूमंडळी भेटतो भूता शीतळ चित्त मणि बोलते पियुषाचे चंद्रवीजे अलांछन मार्दंड जेता पहिरा ते सर्वही सदा सज्जन सोयरी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोके भजे जोदी पुरुखी अखरी लिहिता आणि ग्रंथ बजवे विशेषी लोकी दृष्टानुपृष्ट विजय होवे गीत म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाहो येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. शांती शांती शांती. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.